लोकसभा चुनाव के दूसरे चरण में चुनाव प्रचार जोरों पर है। सोमवार को वर्धा में उद्धव ठाकरे और शरद पवार ने महाविकास आघाड़ी उम्मीदवार के लिए प्रचार सभा ली। इस प्रचार सभा में इन दोनों ही नेताओं ने भाजपा और राज्य सरकार पर हमला बोला। आज के संविधानाला धक्का देना, त्याच्यावर बदल करना, त्याच्यात दुरुस्ती करना आणि सामान्य माणसाचा अधिकार जो आहे तो काढून घेणार, त्याच्यातून मोदींना अधिक अधिकार देणार या प्रकारची भूमिका सत्ताधारी पक्षाचे आजचे पार्लमेंटमधले लोक मानतात। मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की काय वाटेल त्या सहन करू, पण बाबासाहेबांनी दिलेली घटना तिला हात लावण्याचा प्रयत्न जर केला तर सगळं हिंदुस्थान उठेल आणि त्या सरकारला एक प्रकारची अक्कल शिकवण्याचं राहणार नाही। हे मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मोदी सगळीकडे फिरतायत, अमित शाह सगळीकडे फिरतायत, सगळीकडे जय श्रीरामचा नारा देतायत, बरोबर आहे। कारण त्यांचं आता कसं चाललंय, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, हे त्यांचं चाललेलं आहे। गावी चाललेत। माझ्या महाराष्ट्रामधले येणारे आणि असणारे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात, माझ्या विदर्भामध्ये बेकारी वाढते, शेतकऱ्यांच्या घरामध्ये। म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की अनेक वेळा मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो तेव्हा शेतकरी मला विचारतो की उद्धवजी आमच्या घरामध्ये खायला दाणा नाहीये। मग मोदीजी तुमची अवस्था अशी झालेली आहे, दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा।